मनुस्मृती हा शब्द आपल्याकडे उच्चारला की त्याच्याशी या ग्रंथाचा त्यातल्या वादाचा काही संबंध असो किंवा नसो, राजकारण मात्र झोकात होतं। आताही तसंच झालंय, कारण ठरलाय नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा। या नव्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये मूल्य आणि स्वभाव वृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीमधल्या एका श्लोकाने केली आहे आणि यावरून विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा SCERT ने जाहीर केलाय। विविध स्तरांवर अभ्यासक्रम कसा असावा याची मांडणी वेगवेगळ्या घटकांच्या आधारे आराखड्यात करण्यात आली आहे। नव्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यात मूल्य आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतल्या एका श्लोकाने केली आहे। मात्र यावरून आता वाद पेटायला सुरुवात झाली। आता हा श्लोक काय आहे तेही बघूया। अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम। हा श्लोक मनुस्मृतीतला आहे। राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्या बद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा। या संबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे। वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचं चाललेलं आहे। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते तपासलेलं नाही। पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे। आणि ज्यावरून हा वाद उफाळतोय तो मनुस्मृती ग्रंथ काय आहे, त्यावर आक्षेप का घेतला जातोय, मनुस्मृतीत महिलांबद्दल नेमकं काय म्हटलंय यावरही एक नजर टाकूया। मनुस्मृती हा हिंदू धर्मातला एक प्राचीन ग्रंथ आहे। या ग्रंथात धर्मशास्त्राबाबत भाष्य करण्यात आलंय। महर्षी मनु यांनी या ग्रंथाचं लेखन केलं। संस्कृतमध्ये हा ग्रंथ असून 12 अध्याय आणि 2684 श्लोक आहेत। 1776 मध्ये या ग्रंथाचं इंग्रजी भाषेत भाषांतर झालं। संस्कृतमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेला हा पहिला ग्रंथ। या ग्रंथात स्त्रिया आणि वंचित समाजाबाबत केलेल्या विधानांवरून मोठा वाद आहे। मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे। मनुस्मृतीनेच या समाजामध्ये चातुर्वर्ण्य आणलं। मनुस्मृतीनेच महिलांना मुख्य प्रवाहातनं बाहेर काढलं। मनुस्मृतीमध्ये महिलांबद्दल अपमानकारक म्हणजे जे न शोभणारे ते शब्द वापरलेले आहेत आणि या सगळ्याचा राग म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडमध्ये 1927 साली जाळली। आम्ही बोंबलून सांगत होतो बहुजन समाजाला की हे आज ना उद्या मनुस्मृती आणणार। लोकांच्या लक्षात आलं नाही, आता आलं तुमच्या पाठ्यपुस्तकात। राज्याच्या शालेय शिक्षण धोरणानुसार काही सूचना मिळाल्यात की मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये मनाचे श्लोक व त्यासोबत काही विशिष्ट श्लोकांचा आणि विशेषत्वानं भगवद्गीतेच्या काही अध्यायांचा समावेश करण्यात यावा। खरं तर असा निर्णय घेण्यात येतोय ही माहिती मिळाली। मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानेन, कारण की त्यांना तळमळ आहे की शालेय शिक्षणासोबत संस्काराची बीजे देखील याच वयात या मुलांमध्ये पेरणं गरजेचं आहे। नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे। राज्याच्या आराखड्यातही प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा अशी सूचना देण्यात आली आहे। त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असं सुचवण्यात आलं। हा नवा अभ्यासक्रम काय सांगतो ते बघूया। 3री ते 5वी पर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक पठण, 6वी ते 8वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक, 9वी ते 12वी साठी भगवद्गीतेतला 12वा अध्याय यांचे पाठांतर करण्याच्या स्पर्धाही घेण्यात याव्या। भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी। भारतीय ऋषींची दिनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी। सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्येही सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे
आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल. हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जाणार. इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काय गरज नाही इथे. म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्त्वाचं पाऊल आहे. त्याला स्वागतच करायला पाहिजे. आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे. त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही. तुम्हाला एवढंच अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जावा आणि 5 वेळा बोंगे वाजवत बसा. मनुस्मृती हा शब्द जरी आपल्याकडे उच्चारला की त्याच्याशी या ग्रंथाचा त्यातल्या वादाचा काही संबंध असो वा नसो राजकारण झोकात होतं. त्यामुळे आणखी किती दिवस स्मृतींचे वाद आपण घालत बसणार आहोत. मनुस्मृतीचा विरोध करणारे आणि बाजू मांडणारे खरंच किती मनुस्मृती जाणतात. मनुस्मृतीवरून होणारा वाद माहीत असूनही तिथल्या श्लोकाचा आधार घेण्याची शिक्षण विभागाला खरंच गरज होती का? सुमित पवार, अजय माने आणि ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.